लग्नाची बेडी भाग 21. आपण लग्न केले आहे हे कुणालाही कळू नये. मी हे सर्व का बोलत आहे हे तुला चांगलं माहीत आहे. शौर्यला तिचा मुद्दा चांगला समजला होता म्हणून त्याने मान हलवले. सिद्धीने मग त्याला तिचे केस सेट करायला सांगितले आणि नंतर खाली जायला सांगितले. शौर्याने तिला पटकन औषध पाणी दिले आणि तिचे केस व्यवस्थित सेट करून दिले. खाली दोन्ही मुली त्या सर्व लोकांना पाहत होत्या. तेवढ्यात सूर्या त्याचं जागेवरून उठला आणि म्हणाला, बाबा मी दीदीला बोलवून आणतो, ती अजून आलेली नाही. तो उठून जाऊ लागला तेव्हा विशाल्याने काहीतरी बोलणारच होते तेव्हा त्यांची नजर पायऱ्यावरून खाली येणाऱ्या 2 लोकांना पडली. सिद्धी शौर्यसोबत येत होती आणि शौर्य तिला आधार देत होता. जेव्हा सूर्य शौर्याला पाहिले तेव्हा त्याचे डोळे उंचावले. सूर्य एकटाक शौर्याकडे लक्षपूर्वक पाहत होता. पण जेव्हा श्रिया आणि श्यामली त्या दोघी शौर्य आणि सिद्धीकडे पाहिले तेव्हा आधी त्यांच्या चेहऱ्यावर असलेल्या ताण आणि चिंता आनंदात बदलली होती. श्यामलीला माहीत नव्हते की सिद्धीला गोळी लागली आहे. तिला लगेच मिठी मारणार होती पण श्रिया तिला अडवले. मग शौर्य म्हणाला, तुम्ही दोघीही ठीक आहात ना? हो दादा, आम्ही पूर्णपणे ठीक आहोत. प्रभा शौर्यला म्हणाली, तू कधी आलास? शौर्य काही बोलणारच होता तेव्हा सिद्धीने प्रभाकडे पाहिले आणि म्हणाले, आई तू काय विचारत आहेस? मिस्टर सूर्यवंशी कधी आले ते तुमच्या शेजारी बसलेल्यांना विचारा, तेच सांगतील उत्तर. शौर्य, प्रभा, सूरज आणि सूर्या सर्वांचे लक्ष आता विशाल यांच्यावर होते. सर्वांचे लक्ष त्यांच्यावर पाहून विशाल्याने म्हटले, तुम्ही सर्वजण असे का माझ्याकडे पाहत आहात? ते असे म्हणताच शौर्य पुन्हा त्यांच्याकडे पाहू लागला. शौर्य स्वतःही आश्चर्यचकित झाला आणि त्याने विशाल यांच्यावरून आपली नजर हटवली. मग विशाल्याने म्हणाले, मला फोन आला होता. त्यांना अजून कोर्टाने घटस्फोट दिलेला नाही. कोर्टाने ह्या दोघांना 6 महिने एकत्र राहण्याचा आदेश दिला आहे. तोपर्यंत तुम्हाला आणि एकाच छताखाली एकत्र राहावे लागेल. जर तुम्ही ह्या 6 महिन्यात एकत्र आले नाहीत तर? म्हणून माझ्याकडे पर्याय नव्हता. तेवढ्या सूर्य म्हणाला, बाबा तुम्हाला हे कोणी सांगितले? माझ्या माहितीनुसार दीने कदाचित कुणालाही सांगितले नसेल. मग तुम्हाला कसे कळले? विशाल्याने म्हटले की मला वकिलांचा फोन आला. नंतर मला कळले. मग सूरज म्हणाला, पप्पा मला माहिती आहे की मिस्टर गौतम त्या दिवशी त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी भारताबाहेर गेले होते. विशाल्यांना क्लास चालू असलेले पाहून सिद्धीला खूप मजा येत होती म्हणून ती त्यांना सोडून डायनिंग टेबलावर गेली. बाकीचे सर्वजण अजूनही लिव्हिंग हॉलमध्ये बसले होते. शांतीने सिद्धीचा नाश्ता आणून तिच्यासमोर टेबलावर ठेवले. ती नाश्ता खात एन्जॉय करू लागली. प्रभा देखील तिच्या जागेवरून उठली आणि डायनिंग टेबलावर आली. हे काय आहे सिद्धी? तू नेहमीच त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतेस. मग सिद्धी म्हणाली, आई हे त्यांचे पनिशमेंट आहे आणि मी ह्याबद्दल काही करू शकत नाही. मग प्रभा म्हणाली, ठीक आहे आता तरी बोलव त्यांना. सिद्धी म्हणाली, ठीक आहे आई, तू असे म्हणत आहेस म्हटल्यावर मी त्यांना हाक मारते. सिद्धीने सूर्याला हाक मारली, सूर्या इकडे ये. सूरज बास कर आता. मग दोघंही डायनिंग टेबलजवळ येत म्हणाले, माफ कर दे. विशाल्याने येऊन त्यांच्या खुर्चीवर बसले. शौर्य, शिया आणि श्यामले अजूनही तिथेच उभे होते. तेव्हा त्यांना प्रभाचा आवाज ऐकू आला. तिघेही येऊन बसले. प्रभा सर्वांना नाश्ता देऊ लागले. सर्वजण शांतपणे नाश्ता करत होते. कोणीही कोणाशी बोलत नव्हते. तेवढ्यात सूरज बोलला, दी शीला मला म्हणाले की एक मिस्टर वाघमारे आहेत, तर त्यांना आमच्यासोबत एक प्रोजेक्ट करायचा होता. वाघमारे आडनाव ऐकून सिद्धीचे हात थांबले. मग नंतर ती पुन्हा नाश्ता खाऊ लागली. तेवढ्यात विशाल्याने म्हणाले, आम्हाला आता सध्या असं कोणतेही करार करायचा नाही. मग सिद्धी म्हणाले, नाही बाबा आताच कोणतेही निर्णय घेऊ नका. शौर्यला पाहून सिद्धी म्हणाले, मिस्टर सूर्यवंशी तुम्ही राठोड यांच्यासोबत मीटिंग करणार होते ना? मग शौर्य म्हणाला, हो मला त्यांच्यासोबत मिळून एक करार करायची आहे. तुम्ही सूर्यासोबत करार करून सही करा. तेवढ्यात दरवाजावर ठोठावण्यात आला. तेव्हा काहीतरी वेगळं चर्चा सुरू होती. दारावर ठोठावण्याचा आवाज ऐकून सर्वांनी बाहेर पाहिले. सिद्धी तिच्या सीटवर उठली आणि लिव्हिंग हॉलमध्ये आली. पण तिला विनय आणि काही पोलीस समोर उभे असलेले दिसले. सिद्धी येताच तिच्या समोर उभे असलेले सर्वांनी तिला सॅल्यूट केला. सिद्धीने त्यांच्याकडे
न पाहता समोरच्या सोफ्यावर जाऊन बसली. तुम्ही सर्वजण सध्या इथे काय झाले आहे? परिस्थिती अशी होती की कुणालाही काहीही बोलण्याची हिंमत होत नव्हती. सगळे काही वेळ वाट पाहत होते. तिच्यासमोर कसे बोलायचे हे कळत नव्हते त्यांना. मिस्टर विनय मेहता, जर तुम्हाला असे उभे मौन व्रत करायचे असेल तर इट्स वेस्ट युअर टाईम. बाय द वे मिस्टर विनय मेहता, मला असे वाटते की तुम्ही कोणाच्या तरी अंत्यसंस्काराला आला आहात. विनयने मग तोंड उघडले. मला माफ करा मॅडम, तो अब्दुल पळून गेला. हे ऐकूनही सिद्धीने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ती तिच्या जागेवरून उठली आणि तिच्या खोलीत गेली. सिद्धीचे असे निघून जाणे कोणालाही समजले नाही. तेवढ्या शौर्य, शिया आणि श्यामली सर्वजण हॉलमध्ये आले. शौर्यने विनयने विशाल यांना पाहिले. शौर्य विनयजवळ आला आणि म्हणाला, काय झाले? तू इतका काळजीत का दिसतोयस? विनयने शौर्यला पाहिले तेव्हा तो हसला. विनयच्या मागे उभा असलेला इन्स्पेक्टर विनयला हळू आवाजात विचारले, सर, मॅडम का निघून गेले? सेटअप, शांत उभा राहा. मी अंतर्यामी नाही आहे. तुम्ही विचारले आणि मी तुम्हाला लगेच सांगायला. मलाही तेच प्रश्न पडत आहे. मॅडम मला न सांगता अचानक का निघून गेल्या? सिया विनयजवळ आली आणि त्याला मिठी मारली. आय मिस यू दादा. मिस यू टू बाळा. तू कशी आहेस? मी ठीक आहे दादा. आम्हाला तुझी खूप आठवण येत होती. तेवढ्यात विशालने विनयकडे पाहिले आणि विचारले, काय झालं? तुम्ही सगळे खूप काळजी दिसता. मग विनय विशालकडे पाहत म्हणाले, सर, असं आहे की तो पुढे काही बोलण्यापूर्वीच त्याची नजर सिद्धीवर पडली. ती जिन्ना उतरत होती. तिला पाहून तो सावध झाला आणि शांतपणे उभा राहिला. विनयने तिला पाहिले तेव्हा त्याचे डोळेही तिच्याकडे गेले. शौर्य सिद्धीला म्हणजे फक्त तिच्याकडेच पाहत राहिला. जणू काही संमोहित झाला होता. सडपातळ कंबर, उंची 5 फूट 6 इंच, ॲटिट्यूड, स्टाईल, डोळ्यांवर चष्मा. ती खूप सुंदर दिसत होती. तिच्या आकर्षणात भर घालणारा तिचं अंगाला परफेक्ट फिटिंग असलेले तिचे युनिफॉर्म. जेव्हा ती खाली आली तेव्हा तिने तिच्या वडिलांकडे पाहिले. विशालेने तिचा हावभाव समजले आणि ते तिच्या शेजारी येऊन उभा राहिले आणि विचारले, काय झालं बाळा? तेव्हा सिद्धी म्हणाली, बाबा, अब्दुल पळून गेला आहे. म्हणून सर्व आश्रमातील सुरक्षा व्यवस्था कडक करा आणि सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवा. मग विशालने चेहरा बारीक करून तिच्याकडे पाहिले. मी हे सर्व करू शकतो का? आता तुला तुझ्या वडिलांची दया येत नाही का? बाबा, मला दया येते, पण तुम्ही जे केले त्याची ही खूप छोटी शिक्षा आहे. तर आता मी तुम्हाला जे सांगितले आहे ते करा, नाहीतर पुढे काय होईल याचा विचार करा. असे म्हणत सिद्धीने विनयला जाण्याचा इशारा केला आणि निघून गेले. विशालेने बारीक चेहरा करत तिच्याकडे पाहत होते. शिया आणि श्यामली फक्त डोळे विस्फारून पाहत होत्या. सिद्धी सध्या स्पेशल डिपार्टमेंटच्या मीटिंग रूममध्ये होती, जिथे सर्व वरिष्ठ अधिकारी बसले होते. सिद्धी समोरच्या मेन चेअरवर बसले होते. तिच्या शेजारी ज्युनियर पोलीस अधिकारी बसले होते. सर्व अधिकारी येऊन आपापल्या जागी बसले. मग सिद्धी म्हणाले, तुम्हाला माहिती असेलच की काही दिवसांपूर्वी अनाथाश्रमातून मुलींचे अपहरण करून त्यांना बाहेर देशात नेऊन विकण्याचा कट रचला जात होता. आम्ही याची चौकशी केली, पण ह्यात फक्त एका व्यक्तीचे हात नाही, सर्व टोळ्यांचे हात आहे. सिद्धीने विनयकडे पाहिले आणि काहीतरी इशारा केला. विनयने तिचा इशारा समजून खिशातून पेनड्राईव्ह काढला. तो त्याचा लॅपटॉपला जोडला आणि प्रोजेक्टर चालू केला. प्रोजेक्टरवर दाखवलेले सर्व फोटो दाखवत विनय म्हणाला, हे सर्व गुन्हेगार आहेत आणि ते खूप दिवसांपासून हे काम करत आहेत. ते अजूनही बोलत असताना त्यांना दारावर टोठवण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून ते गप्प बसले. एक हवालदार आत आला आणि म्हणाला, जय हिंद मॅडम. शौर्य नावाचा कोणीतरी तुम्हाला भेटायला आले आहे. त्यांनी म्हटले की तुम्हाला समजेल, फक्त त्यांचे नाव घेतल्यावरच तुम्हाला कळेल. मॅडम, हा शौर्य कोण आहे? तेवढ्यात विनय हसला. मग सिद्धी चिडून हळू आवाजात म्हणाले, मिस्टर विनय, तुमचे दात खूपच दिसत आहेत. मी असं काही करेन ज्यामुळे तुमची दात दिसायचे बंद होईल आणि मला
आशा आहे की त्यानंतर तुम्ही ताराला विसरून जाल, कारण तुम्हाला तारा बघायला देखील पुढे येणार नाही. मग बसा दात काढत. मग नंतर ताराची मुले तुम्हाला काका म्हणतील आणि तुम्हाला मिठी मारतील. सिद्धीची अशी धमकी ऐकून विनय पूर्णपणे शांत झाला. आईजी सिद्धीला विचारले, काय झालं मॅडम? बाहेर आहे त्यांनी कोण आहेत? तुम्हाला विनयबद्दल खूप माहिती आहे असे दिसते. मग सिद्धी म्हणाली, असं काही नाही. सिद्धी कॉन्स्टेबलकडे पाहत म्हणाले, त्यांना माझे केबिनमध्ये येऊन बसायला सांगा. मग ती विनयकडे पाहिले. विनय मान खाली ठेवून शांतपणे उभा राहिला. मग सिद्धी सगळ्यांच्याकडे पाहत म्हणाली, शौर्य कोण आहे मी वेळ आल्यावर सांगेन. मग मला जाण्याची परवानगी द्या. सिद्धी कॉन्फरन्स रूममधून बाहेर पडली आणि तिच्या केबिनकडे निघाली. ती गेल्यानंतर विनय म्हणाला, जर सिद्धी मॅडमने सांगितलेले सर्व खरे असेल तर आपण उशीर करू नये. शक्य तितक्या लवकर त्या टोळीला शोधून काढायला हवे. मग आईजी म्हणाले, विनय तुम्हाला मी मुंबईला ट्रान्सफर करत आहे. मग विनय म्हणाला, ठीक आहे सर, मी आज मुंबईला शिफ्ट होतो. आईजी म्हणाले, ओके टेक केअर. मग विनय म्हणाला, जय हिंद सर. सर मला एकदा मॅडमांना भेटायचे आहे. तेवढ्यात आईजी विनयला विचारले, विनय मॅडमांना भेटायला कोण आले आहेत? मग विनय म्हणाला, सर जर मी आता काही बोललो तर मॅडम रागवतील, म्हणून तुम्हीच त्यांना विचारा. तसे सर मी तुम्हाला सिंहिणीबद्दल एक गोष्ट सांगायला गेलं तर मला सिंहीण माझी शिकार कधी करेल मला कळणारही नाही. तर मी आता काहीही बोलणार नाही. सर मी जाऊ का? मग आईजी म्हणाले, ठीक आहे तुम्ही आता जाऊ शकता. सिद्धीच्या केबिन समोर बसलेल्या शौर्याकडे सिद्धी एकटाक पाहत होती. शौर्य घाबरलेला अवस्थेत होता. त्याने खूप धाडस करून म्हणाला, मी तुमच्याशी बोलण्यासाठी इथे आलो आहे. मग सिद्धीने शौर्याला विचारले, मिस्टर सूर्यवंशी तुम्ही इथपर्यंत आलात म्हणजे इतके तातडीचे काम काय आहे? तुम्हाला माहिती आहे का इथे सगळे माझ्याकडे कसे पाहत होते? मग शौर्य म्हणाला, माफ करा, जर तातडीचे काम नसेल तर मी आलो नसतो, पण ते खूप महत्त्वाचे आहे म्हणून मी ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा विचार केला. तुमचा निर्णय काहीही असो मी ते स्वीकारेन. शौर्याचे बोलणे ऐकून सिद्धी थोडं गंभीर झाली. व्यवस्थित बसून ती म्हणाले, काय झालं ते सांग. मग शौर्य म्हणाला, मला वाटतं आईच्या आश्रमात कोणीतरी आहे जो सर्व माहिती लीक करत आहे. आश्रमात किती मुले आहेत, नवीन आलेल्या आणि इतर अनेक गोष्टी, जसे की जमीन कोणाच्या नावावर आहे. आश्रमापासून थोड्या अंतरावर हायवेजवळ एका गावात आणखी एक जमीन आहे. ती देखील आईच्या नावावर आहे. जाण्यापूर्वी आईने ती जमीन तिच्या भावी सुनेच्या नावावर केली आहे. म्हणून ती जमीन माझ्या नावावरही नाही. काही दिवसांपूर्वी माझ्या एका माणसाने मला सांगितले की त्याच गावात काही लोक आहेत जे या जमीनबद्दल बोलत होते. शौर्याचे बोलणे अगदी लक्षपूर्वक ऐकत असलेली सिद्धीने शौर्याकडे पाहिले आणि विचारले, आजोबा आणि बाबांना तू विचारले आहेस का? मग शौर्य म्हणाला, हो मी विचारले, पण आजोबा म्हणाले की बाबांना विचारायला हवे. मग मी बाबांकडे गेलो आणि त्याने मला सांगितले की ती जमीन माझ्या नावावर नाही आणि माझ्या होणाऱ्या बायकोच्या नावावर आहे. नंतर ती जमीन आमच्या मुलाच्या नावावर असेल आणि कारण जेव्हा नातू होईल तेव्हा ती जमीन त्यांच्या नातवाच्या नावावर असेल आणि त्याने सांगितले की जेव्हा त्यांचा नातू मोठा होईल तेव्हा ही जमीन त्याच्या नावावर असेल आणि तो ह्या जमिनीसोबत जे काही करायचे ते करू शकतो. मग सिद्धी पटकन म्हणाली, मग यात काय प्रॉब्लेम आहे? मग शौर्य म्हणाला, प्रॉब्लेम अशी आहे की ही जमीन माफिया क्वीनने बळकावली आहे, पण तिने ते स्वतः केले नाही. हे काम करण्यासाठी कोणीतरी मोठी रक्कम दिली आहे. सिद्धी शौर्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होती. शौर्याचे बोलणे संपताच तो गप्प बसला आणि सिद्धीकडे पाहत राहिला. सिद्धीने त्याला काळजी करू नको असे सांगितले. मी विनयला त्याची ड्युटी करायला मुंबईला पाठवले. जमिनीबद्दल तू म्हटल्याप्रमाणे कोणीतरी आहे जो जमीन बळकावू इच्छितो. तो फक्त माफियाचा आधार घेतो, जेणेकरून जो कोणी हे नाव ऐकेल तो त्याच्याशी सामना करू शकणार नाही आणि तो त्यांच्या आडून त्याचे काम करू शकेल.
ही जमीन बळकवण्याबद्दल बोलायचे तर तो ते करू शकणार नाही. कोण असू शकेल, तुला काही कल्पना आहे का? सिद्धीचे शब्द ऐकल्यानंतर शौर्यने थोडा वेळ विचार केला आणि नंतर म्हणाला, नाही, ते कोण आहे हे सध्या कुणालाही कळलेले नाही. ठीक आहे, तू एक काम कर, तुझ्या काही माणसांना शोधण्यासाठी पाठव आणि मी माझ्या काही सिक्रेट एजंटांना सांगतो शोधण्यासाठी, असे म्हणत तिने त्याच्या समोर बेल वाजवले. एक हवालदार आत आला आणि जय हिंद असे सॅल्यूट केला. सिद्धीनेही प्रत्युत्तरात मान हलवली. 2 चहा आणि 1 कॉफी. कॉन्स्टेबलने मान हलवली आणि निघून गेला. शौर्य गोंधळलेला सिद्धीकडे पाहत असताना सिद्धीने न पाहता उत्तर दिले, इतके गोंधळून जाण्याची गरज नाही. मी ह्यासाठी 2 चहा मागवले आहेत. मी चहा पिन आणि तू कॉफी. मला चहा खूप आवडतो म्हणून मी तुझ्यासाठी कॉफी मागवली आहे. 1 चहा माझ्यासाठी, दुसरी तुझ्या मित्रासाठी. ती त्याचा मागे बोट दाखवत म्हणाली. शौर्यने मागे वळून पाहिले आणि विनय तिथे उभा असलेला दिसला. तो उभा राहून जवळ येईपर्यंत त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. शौर्य त्याला मिठी मारण्यापूर्वीच विनयने नमस्कार केला आणि जय हिंद म्हणाला. सिद्धीनेही जय हिंद म्हणाले. सिद्धीने मान हलवली, त्याला बसण्याचा इशारा केला आणि तिचे काम चालू ठेवले. हाय, कसा आहेस? अरे यार, माफ कर, कामामुळे मी तुला भेटू शकलो नाही आणि मॅडम त्यावेळी खूप रागवल्या होत्या म्हणून मी तुला भेटू इच्छित असूनही भेटू शकलो नाही. दुसरीकडे बेंगळूरच्या दाट लोकवस्तीच्या भागात अंधारात पूर्णपणे झाकलेले एक घर होते. त्याच घरातून काही विचित्र आवाज येत होते. थोड्या वेळाने तो आवाज थांबला. थोड्या वेळाने शेजारच्या खोलीत एकाच वेळी अनेक आवाज ऐकू येत होते, पण नंतर तो आवाज एकाच वेळी थांबला. बाहेरून टोटवण्याचा आवाज आला. दार उघडले. एक बलवान माणूस बाहेर आला. त्याच्याकडे पाहून तो जणू काही जंगली दिसत होता. त्याने खिशातून बंदूक काढली आणि दाराच्या कडीला धडक दिली. मग दार उघडले आणि बाहेर एक मुलगा उभा होता. त्याच्याकडे पाहून असे वाटले की तो हातामध्ये काही पॅकेट घेऊन आला आहे. कदाचित काही जेवणाचे पॅकेट असेल. त्याच्याकडे पाहून त्या माणसाने दार उघडले आणि पॅकेट घेतले. सर्वजण इथे आहेत साहेब. ठीक आहे, मग आमच्या पुढच्या सिग्नलची वाट पहा. त्याने दार बंद केले. तो मुलगा निघून गेला. त्याच्या मागे दुसरा माणूस आला. तो माणूस त्याच्या कानामध्ये लावलेले ब्लूटूथ डिव्हाइसचा वापर करून कोणाला तरी मेसेज पाठवत होता. त्याच्या मागे जा. त्याला लक्षात येत नाही याची खात्री कर आणि तुमच्या काही माणसांना त्याच्या सभोवती तैनात करा आणि शोधा. त्या घरात काय चाललंय ते बघा. लक्षात ठेवा, काही चुका होऊ नये. इकडे शौर्य घरी परतला होता. तो हॉलमध्ये बसून प्रभासोबत बोलत होता. शिया आणि श्यामली तिथेच होते. तेवढ्यात विशालिनी आले आणि त्यांची नजर हॉलमध्ये बसलेल्या शिया, श्यामली आणि प्रभावर पडली. ते प्रभाला पाहून नेहमीच तिच्यात हरवून जायचे. तिच्या सौंदर्याने ते थक्क व्हायचे. प्रभाचे हास्य त्यांना नेहमीच वेडा करत असे. जेव्हा प्रभाची नजर त्यांच्यावर पडली तेव्हा तिला समजले. ती हळूच तिच्या जागेवर उठून स्वयंपाकघरात गेली. विशालिनी शुद्धीवर येताच त्यांनी प्रभाकडे पाहिले. प्रभा, मला 1 कप स्ट्रॉंग कॉफी मिळेल का? माझ्या मॅडमने बनवलेली कॉफी पिऊन खूपच दिवस झाले असे वाटते मला. त्याची खूप आठवण आली. तेवढ्यात सूरज म्हणाला, बाबा, तुम्ही थेट का सांगत नाही की तुम्हाला आईची आठवण आली, कॉफीची नाही? मग विशाल्यांच्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य आले. ते हसले आणि म्हणाले, जर तुला माहीत असेल तर तू का विचारत आहेस? दरम्यान शौर्य सर्वांकडे पाहत हसत होता. खूप आनंदी वाटत होता. हळूहळू सिद्धी सोडून सर्वजण येऊ लागले. जी अजूनही आली नव्हती. शौर्याचा फोन वाजत होता म्हणून त्याने त्याचा फोन तपासला. म्हणाला, मी लवकरच येईन. त्याने त्याचा फोन घेतला आणि बाजूला जाऊन बोलू लागला. थोडा वेळ बोलल्यानंतर तो परत आला आणि सर्वांशी बोलू लागला. प्रभा सर्वांना हाक मारली. जेवण तयार आहे. तिने हे बोलताच सर्वजण उठले आणि जेवणाच्या टेबलावर आले. मग शौर्य म्हणाला, आत्या, मी नंतर जेवतो. सिद्धी येऊ दे. विशालिनी म्हणाले, जावई बापू, प्लीज येऊन जेवा. ती येईपर्यंत खूप उशीर होईल. तिचे काम कसले आहे तुम्हाला माहीत आहे.
तेवढ्यात सूर्य म्हणाला, कोणीही नाही, मी तिच्यासाठी थांबायला तयार आहे. तुम्ही सर्वजण जेवू शकता. शौर्यला माहीत होते की सूर्य त्याच्यावर थोडा रागवला आहे. तो काहीही बोलला नाही आणि शांतपणे जेवू लागला.